सन 2024 मध्ये MPDA कायद्यान्वये 17 इसम स्थानबद्ध आणि मोका कायद्यान्वये 4 गुन्हेगारी टोळीतील 27 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे, नगर तालुका, MIDC, सुपा, श्रीगोंदा तसेच बेलवंडी, जामखेड, संगमनेर शहर, आश्वी, शिर्डी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील 5 वाळू तस्कर, 6 दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी सारखे मालाविरुद्धचे गुन्हे करणारे तसेच 6 अग्निशस्त्र, घातक शस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे करणाऱ्या आणि नगर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रचलित कायद्यान्वये करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाया अपुऱ्या आणि कुचकामी ठरत होत्या। त्यावर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व श्रीरामपूर यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सादर केला होता। त्या प्रस्तावाची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी छाननी पडताळणी करून प्रस्ताव शिफारस अहवालासह जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला। त्यावरून जिल्हा दंडाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी त्या प्रस्तावांची पडताळणी करून नगर जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता 4 गुन्हेगारी टोळीतील 27 गुन्हेगारांवर कारवाई केली आहे। तर आरोपींना स्थानबद्ध करण्याबाबतचे आदेश पारित करून त्यांना नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं। यात अमर भोसले, मिथुन काळे, सागर उर्फ धोंड्या जाधव, उमेश भोसले अशा 4 जणांच्या 4 टोळीतील 27 सराईत आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।